आजची रेसिपी आहे पारंपरिक पद्धतीने केलेल्या डांगराच्या पुऱ्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पावसाळा स्पेशल भोपळ्याचे गारगे आजची रेसिपी आहे. हे बघा, आता 3 शिट्ट्या काढून घेते मी. हे बघा, बघू शकता तुम्ही आपले किती छान आता डांगराच्या पोळी शिजले आहे. आता त्याची साल काढून घेऊया आपण. आणि इकडे मी आता गूळ पण हे बघा कापून घेतला आहे, सुरीने कापून घेतला आहे, ते तो पण बारीक होतो. आता याचा साल काढून घेऊ आपण आणि त्याच्यामध्ये गूळ एकत्र करून घेऊ. हे बघा, हे असे भोपळे शिजलेलं आहे ना, त्याचा मी चमच्याने असा करत करत गर काढून घेतला आहे सुरीने. तुम्ही चमच्याने पण काढू शकता, एकदम इझी निघतो. हे बघा, शिजलेलं असतं ना, पटकन निघतं अगदी. तसं सगळ्या भोपळ्याचा मी काढून घेतला आहे. हा अर्धा किलो भोपळा आहे माझा. हे बघा किती छान निघतो गर. असा सगळा गर काढून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण गूळ एकत्र करून घेऊया. पावभाजी स्मॅशरने असं स्मॅश करून घ्यायचा गर. आणि हा गर किती होतं ना ते बघू आपण. मग तेवढंच पीठ टाकायचं याच्यामध्ये. म्हणजे मी तुम्हाला सांगते म्हणून, नाहीतर मी डायरेक्ट अंदाजानेच करत असते. मोजून वगैरे नाही घेत मी. आता याच्यामध्ये किती बघू आणि तेवढाच गूळ टाकूया. आता अर्धा किलो भोपळा होता माझा, हा अर्धा किलो. मॅश केलेला जो होता ना भोपळ्याचं गर, 1 वाटी पूर्ण निघाला आहे, जसं पुरण दिसतं आहे बघा. आता याच्यात आपलं 1 वाटी ना, तर 1च वाटी गूळ टाकणार आहे मी, म्हणजे गोड परफेक्ट होतं मध्ये. बघा, 1 वाटी गर निघाला, 1 वाटीच गूळ आपण एकत्र करणार त्याच्यामध्ये. आता हे छान स्मॅश करून घेऊ आपण. आता छान एकजीव करून घ्यायचं आहे. मी आता ह्या हाताने छान एकजीव करून घेते. हे बघा, पटकन होतो. किसून आपल्या कापून घेतलं आहे ना, गोड मऊ झालं आहे. आता हे छान एकत्र करून घेते मी. हे बघा, आता हे सगळं मी एकजीव करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, मी लागेल तसं घेणार आहे. आणि पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे तांदळाचं पीठ घेते आणि 2 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकू. त्याच्यात आपल्याला वेलची जायफळची पूड टाकायची. ते मी करून ठेवलेलीच असते. वेलची जायफळची पूड टाकली का छान अशा ठिकाणी. आता याच पिठामध्ये आपल्याला 2 चमचे कडकडीत तेल टाकून घेणार आहे मी. छान खुसखुशीत होतात मग, तेलकट नाही होत, काही नाही. आता हे सगळं आपल्या चमच्यानेच आधी एकत्र करून घ्यायचं आहे. आणि मूठ चांगली बांधायला लागली का त्याच्यामध्ये आपल्याला गर आहे ना, तो एकत्र करून घेऊ आपण. आधी पीठ चांगलं एकत्र करून घेऊया. तेल खूप गरम होतं ना, आधी चमच्याने करायचं, डायरेक्ट हात नाही घालायचा. एकत्र करून घ्यायचं. वेलची पूड पण सगळ्या पिठाच्या कणाकणाला लागते मग. आता याच्यामध्ये आपला जो गर आहे ना, हे बघा अशी बुड बनायला लागली ना, झालं आपलं. त्याच्यामध्ये आपण जो गर आहे ना, तो थोडा थोडा करत टाकायचा. थोडा थोडा करत टाकणार आहे आणि पीठ मळून घेणार. असं करत करत सगळं पीठ मळून घेणार आहे. गरज वाटलं तरच थोडंसं पीठ टाकायचं आपल्याला परत. आता हे सगळं मळून घेते मी. हे बघा किती छान पीठ मळून झालं आपलं. आता हे तेल लावून ठेवले, 10 मिनटं मुरू देऊया आपण, नंतर पुऱ्या लाटू. हे बघा 10 मिनटं झाले. बघा किती छान झालं आपलं. तेल लावून आता थोडंसं मळून घेतलं. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करू, पुऱ्या लाटू, तळून घेऊ. हे बघा असे गोळे करून घ्यायचे. तेल पण तापायला ठेवलं एका बाजूला. आता आपण पुऱ्या लाटून पुऱ्या तळून घेऊया. असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तुमच्याकडे खसखस असेल तर खसखसीवर लाटा तुम्ही. माझ्याकडे आता थोडीच खसखस आहे, लाटून घ्यायचं. थोडीच खसखस आहे माझ्याकडे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही खसखसीवर लाटून घेऊ शकता. तर तेल तापलं का बघू आपण. तेल तापलं असेल थोडी तळून घेऊ आपण. ते छान होत आहे बघा आपल्या पुऱ्या. टम्मा फुगत आहेत अगदी. अशा सगळ्या पुऱ्या आपण करून घेऊ आता.
अजिबात ऑइली होत नाही, काही नाही. आणि पारंपरिक पद्धतीने केलेल्या आहेत त्या पुऱ्या. म्हणजे आई पण याच पद्धतीने करायची पुऱ्या, तांदळाचं पीठ टाकून. आता कोणी रवा टाकतो. किती छान होतात बघा आपल्या पुऱ्या. आणि खसखस टाकल्यामुळे खूप टेस्टी लागतात. आता आपण अशा सगळ्या पुऱ्या तळून घेऊया. आता बघा, आता आपण दुसरी पण पुरी टाकली. बघा असं छान तेल निथरून काढायचं, एकदम कोरड्या निघतात. बघा आपली दुसरी पण पुरी किती छान फुगायला लागली बघा. आता खूप टेस्टी लागतात त्या पुऱ्या. अशी काही मुलं डांगर खात नाहीत, त्यांना अशा डब्याला द्यायच्या ना. आपण याच्यात पाणी वापरत नाही ना, त्यामुळे 15 दिवस आरामात टिकतात, प्रवासाला नेता येतात. किती छान होत आहेत बघा. बघा किती छान फुगत आहेत. किती टम्म फुगली ना आपली पुरी. त्याच्यात पुरी घेते. हे बघा, तुम्हाला पुरी तोडून दाखवते मी. किती छान आहे बघा. अजिबात तेल ऑब्झर्व नाही करत, काही नाही. एकदम सॉफ्ट आणि एकदम मस्त. खायला पण एकदम छान.